तर हॅलो गाईज, माझं नाव आहे सूर्या आणि आता वाजले सध्या रात्रीचे 9:43. मी चाललो माझ्या गावाला धाराशिवला. तर आज पूर्ण नाईट डे ड्रायव्हिंग असणार आहे. खूप मजा पण येईल. तर बघा, आता मी चाललो आहे पेट्रोल भरायला. गाडीमध्ये पेट्रोलच नाही आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर बघा, मी आता पेट्रोल पंप जवळच आहे. बघा, नवी मुंबईची ट्रॅफिक. चला आता पेट्रोल भरायचं आहे. हे आहे पेट्रोल पंप. हे सगळी लाईन CNGची आहे. CNG गाड्या खूप भरपूर आहेत. ओ भाई, इथं पण पेट्रोलला गर्दीच आहे. नाही जात नाही. बघा, इथून पण गाडी, इथून पण गाडी आहे. तिथे जाते आम्हाला पेट्रोल भरायला. ओ भाई. आणि हा पेट्रोल पंपवर आमच्या गावाकडचे सगळेजण लोक आहेत. पेट्रोल इथे जॉब्स आहेत, जॉब करतात पेट्रोल पंपवर. चला आता पेट्रोल भरल्यानंतर मी दाखवतो पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. आता इथून मी हायवेला लागणार आहे. इथून आम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न. इथून सिग्नल आहे. अरे यार, सिग्नल भरपूर असतात इथे नवी मुंबई. चला, कोण सिग्नल फॉलो करत नाही ब्रो. बघा, सिग्नल लागले तरी पण कोण फॉलो करत नाही. आपण पण नाही करायचं फॉलो सिग्नल. कधी कधी गावामध्ये मी पण म्हणजे काका पण सिग्नल फॉलो नाही करत. मेन हायवेला फायनली लागलोय मी. फायनली मेन हायवेला लागलोय. बघू शकता. आता अजून याला काय झालं चेक कर. हे मॅप खराब झालंय. पागल मॅप, गाडीचा मॅपच पागल आहे. बघा, 7 hours 41 minutes धाराशिव. येरमाळ्याच्या यात्रेला पण जाणार आहेत माझ्या गावाला गेल्यानंतर. त्याचं वारकऱ्यांसाठी जेवण असतं. हा, करेक्ट. 14 तारखेला सप्तनचं वारकऱ्यांचं जेवण असतं आमच्या इथे. हा, मम्मीने सांगितलं. अरे बाबा, मला काय यात्रा म्हणलं येरमाळा 12 शनिवार 11. अजून मी नाही येरमाळ्याच्या यात्रेला पण जाणार आहे. तेव्हा पण मी ब्लॉग काढणार आहे. येरमाळा ब्लॉग असणार आहे आमचा. खूप मस्त आहे ब्लॉग. येरमाळ्याची जत्रा खूप भारी असते. तुम्ही खरंच एकदा येऊन बघा. ओ भाई भाई भाई, पप्पा गाडी कसं चालत आहे. मी हलतो इकडे. वाव, काय टनल आहे. छोटासा टनल, एवढा मस्त लाइटिंग केली आहे. आज की जय. गुरुदेव दत्त. तू घे ना. अरे बर बर. अरे बाबा, भाई स्पीड ब्रेकर होता. Seven hours 31 minutes. तर अजून एकदा पेट्रोल भरायचं का? नव्हतं पेट्रोल तिथं होतं. हवा नव्हता ना, इथं हवा आहे. भाई भाई, थोडं मस्त पेट्रोल पंप यार. एक प्रॉब्लेम झाले आमच्या गाडीचं. आता आम्ही नायट्रोजन हवा भरायला आलो होतो.
मग कळालं की आमच्या गाडीचं पुढचा टायर पंक्चर आहे. ते पंक्चर काढतात, तुम्हाला दाखवतो. दुसरा डालला सीन हो गया. हे गाडीचा टायर मध्ये भेटला. तर गाडीचा टायर मध्ये 11 पंक्चर होते. आता कळालं ते खूप पंक्चर होते यार. मतलब 11 पंक्चर फर्स्ट टाइम आमच्या गाडीमध्ये निघले. गाडी आणि गाडीमध्ये एवढे छोटे काच होते ना की दिसत पण नव्हते. एवढे 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 काच होते. गाडीच्या टायर मध्ये निघलं, त्याने काढले बाहेर ते काच आणि दिले हातात. हे बघा, हे गाडीच्या टायर मध्ये सगळे काच होते. म्हणजे लाईक फर्स्ट टाइम झालं, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स की असं असतं. दुसरी वेळ झाली बघ गाडी पंक्चर व्हायची. गाडी घेतली तुम्ही आज बघितलं का पंक्चर कसं काढत? हा आता हे सायकलचं सिस्टम होतं आधी. इथून गाव 7 hours 19 minutes दाखवतं मॅपमध्ये. नॉनस्टॉप गेलं तर पण मला टाईम थोडा तरी पाहिजे ना रेस्ट गाडीला पण आणि पप्पाला पण. कारण की पप्पा आता पूर्ण नाईटभर ड्रायव्हिंग करणार आहे. इकडं बघा, हे स्टेशन आहे. हां करेक्ट करेक्ट. केवढं मस्त बनवलं आहे. अरे आता रात्रीचे वाजले 11 वाजले समजा. आणि आता मी मुंबई बँगलोर हायवेवर आहे. जेवायला थांबायचं आहे. हां जेवायला पण थांबायचं आहे. खूप भूक लागली सगळ्यांना. ब्रो पप्पा खूप फास्ट चालवत होती गाडी. गल्लीची भूक लागली. काय? गल्लीची भूक लागली. अच्छा, भूक लागली सगळ्यांना. भूक लागली. मला नाही खूप, मला ना थंड काहीतरी वाटायला, म्हणजे थंड बदाम शेक, पाणीपुरी. आपलं हॉटेलचा खर्च हा पंक्चर मध्ये गेला. हा करेक्ट करेक्ट. हा 1-2 तास गेले पंक्चरला. तुम्हाला एक सांगतो गोष्ट. आर्यननी घरी जे धिंगाणा केला आहे, भूमला जायचंय मध्ये जायचंय, 1 तास रडत होता. माझं तर कान दुखा लागलंय, मम्मीचं पण कान दुखा लागलंय, पप्पाचं पण कान दुखा लागलंय. म्हणतोय पप्पा चल ना, पप्पा चल बॅग असं आर्यन म्हणत होता. मग हो का नाही सगळ्यांचं चालूच होतं. पप्पाने म्हणलं चला भरा बॅग. मम्मीने बॅग भरले. मी नको नको म्हणत होतं तरी पण मला आणलेत यार. मला नाही जायचं होतं. आणि एवढं नाटक केलं आर्यनने घरी, मला सांगू पण नाही शकत. अरे भाई ते गाडीवाला कसं चालत आहे ब्रो. अजून तळ्यात मळ्यात
चालवता जायचं का नाही पण कसं तरी आलं आणि गाडी अजून फटका पण बसला गाडीचं टायर पंक्चरचं. तर काय अजून एक सीन झाला. ॲम्ब्युलन्स पाठीमागून फास्ट आली आणि कट्टी गाडी गेली. इथे लागला आमचा हा मिररला. ॲम्ब्युलन्स गेली बघ पुढं. इथे ही तुटला आमचं मिरर यार सेट. अरे थोडं लागणार स्क्रॅच तरी पडले असणार ना. तर टोल पण लागलाय. चला. अरे बाई हे टोल नाही आहे, फक्त असंच बांधलंय आणि काढून टाकायला पाहिजे, असं बांधायला नाही पाहिजे. खूप प्रॉब्लेम होतात. या रोडवर भरपूर ट्रॅव्हल्स आहे त्यामुळे रोड जाम झाला आहे. बघा तिकडे भरपूर ट्रॅव्हल्स होते पाठीमागं. पूर्ण रोड ब्लॉक केला इकडे. बघा आमच्या पुढे पण एक ट्रॅव्हल्स आहे. बाय बाय बाय. चला चला लवकर चला. इकडे बघा सगळे ट्रॅव्हल्स सगळे बाहेर काय सगळे आउट ऑफ महाराष्ट्र पण जाते, आउट ऑफ मुंबई पण. इथे बघा केवढे बस आहेत. बस ओनली बस, सगळे बस आहेत. इकडे पण ट्रॅव्हल्स. इथे पण नाही काय, इथे पण आहे. स्लीपर भरपूर आहे तिथे. इथे नॉर्मल नाही, स्लीपर भरपूर आहेत. बघा बसवाल्याला काय कळते का. बघा इकडे सरळ जायचं तर इकडे मध्ये घुसते. हा तर करेक्ट आहे. ते व्हिडिओ बनत नाही ते. भाई काय ड्रायव्हिंग आहे. 90 तिथे दाखवते पण स्पीड लिमिट. इथे मॅपमध्ये दाखवते 91 आणि इथे दाखवते 93 94 93. कुठलं खरं आहे माहित नाही. हो भाई आता टनल येणार आहे. जवळच आहे टनल. आला टनल आला. आता अंधार करतो मी पूर्ण. आता हे ब्राईट नाईट. वेलकम इन टनल. नाही टनल येणार आहे पुढे. टनल हिअर इज टनल. बघू शकता तुम्ही. मोठा टनल आहे असं वाटतंय.
इथे एक रस्ता आहे. आता बघतो 11:12 आणि माझं गाव दाखवते 6 hours 58 minutes. आले झोपलं पुढं झोपलंच असतं ते आल्यावर. हे लास्ट टोल नाका आहे. ह्याच्यानंतर आहे घाट. चला तो झालं पण एवढं लवकर. सिस्टम बाय टोल का सिस्टम है अपना. आपल्यापैकी आहे ना मुंबईत दोनदा पैसे मारायचे. इथं थांबायचं आता आम्हाला कसं की थोडं रेस्ट घ्यावं लागलं. आता गाडी पण खूप गरम झाली. चला मॅकडॉनल्ड्स इकडं मला काय खायचं नाही आहे सध्या. फक्त थोडं फ्रेश होतं आणि वॉशरूम करून यायचं आहे. इकडून टर्न व्हायचं आहे बरोबर. घेतलंय काय ना तिथून आम्ही थांबलो आहे. गाडी पण लावली आहे. इथं माझा भाऊ पण झोपून उठलाय. मोबाईल कट करून बघू शकता घाट पण चालू झालेला आहे. थोडं लेट व्हिडिओ काढला पण बघा घाट पण चालू झालेला आहे. खाली बघा इकडे कसा रस्ता वाटत पण नाही घाट आहे. का की इकडचे रस्ते मोठे केले. पहिले खूप छोटे म्हणजे एवढे छोटे रस्ते होते की एक ट्रक पण नाही जाऊ शकत. पण हाला मग मोठा हळूहळू मोठे केले रस्त्याला. इथे लाईट पण लावले आणि इथे चढायला सगळे लोडेड ट्रक्सची स्पीड 10 पर्यंत येते. इथे एक लोडेड ट्रक होती पाठीमागे खूप लोडेड होती ते. इथे पण एक बस बंद पडली आहे. बस आहे. सगळ्या गाड्या स्लो चालत आहेत. 10च्या स्पीडने चालतात. 10. आमची गाडी 40, 41, 42, 43. माझ्या गाडी हे बघा पूर्ण ट्रॅफिक आहे या घाटमध्ये. इथे पण हे ट्रक पण काहीतरी झालं. किती ओ भाई भरपूर ट्रॅफिक आहे. आता इथून असणार ट्रॅफिक. इथून हा लागली ट्रॅफिक. इथे ट्रॅफिक नाहीये पण बघा लोडेड कार नाही लोडेड ट्रक बघा. आता इकडच्या गाड्यांना पुढे जायचा चान्सच नाही भेटणार आहे. कारण की आता वरी चढायचे. आता डोंगर ये हिल माउंटेन चढायचे. आता काय आता पूर्ण रोड ब्लॉक केलाय. एकच्या बाजूला एकच्या बाजूला एक. इकडनं पण ब्लॉक आहे. इकडनं पण ब्लॉक आहे आणि तिकडनं पण ब्लॉक आहे. आमची पण गाडी 20च्या स्पीडने चालते. लोडेड ट्रकचा कधी पाठीमागं थांबायचं नाही तर ते पाठीमागं पण येऊ शकतात. काय भरोसा नाही. हे बघा केवढी मोठी ट्रक आहे. लोडेड फुल लोडेड आहे. त्या ड्रायव्हरला पण आवरत नाही ट्रक. पण चढ आहे असं डायरेक्ट असं वरी जायचंय. घाट आहे. बघा एवढे हॉर्न वाजत होते तिथे ट्रक. गाडीचं गोळ आहे. हा हे लोडेड ट्रक आहे आणि हे पुढची पण. इकडची तर 2 ट्रक लोडेड आहे. बघा हे ट्रक इथे होते इथे आणि हे ट्रक वापस इकडे आले.
इथे जेवढे ट्रक्स थांबले सगळे काम करत नाही बघा. इकडे बघा एस टी थांबले बघा. लिफ्ट पण मागताय बघा. असं असतं पुणे मुंबई हायवे. पुणे मुंबई घाट आहे ॲक्च्युली. अजून थोडं वरी चढायचं आहे. ट्रक्सचे तर दम निघून गेले. नाही हे बघा सगळं लाईट हे सगळं घाट आहे सगळं. बघा इकडे बघा फुल रेड फुल ट्रॅफिक आहे. पूर्ण घाट ट्रॅफिक. बरोबर. लोडेड ट्रक्समुळे हे सगळे लोडेड ट्रक्स फक्त. हे मोठ्या गाड्या झालेत ना कंटेनर ट्रक. हा कारण लोडेड ट्रकच आहे. इथे फुल जाम लागलाय बघा. मॅप मध्ये बघू शकता. होल पूर्ण इथून स्टार्टिंग ते इथपर्यंत सगळं रेड आहे. ओनली रेड. लेफ्ट बघ ना. लेफ्ट बघा हे बघा मेन सीन दाखवायचं राहिलाय बघा. एवढे ट्रॅफिक आहे. तिकडे सगळं जण जमा झालं तिकडे. गाड्या थांबल्या तिकडे. एका जागातून हालत पण नाहीत का ट्रक्स. तिथं शिवनेरी बंद पडल्या त्यामुळे एवढं ट्रॅफिक होता. अजून पुढे भरपूर आहे. एक गाडी बंद पडली त्यामुळे पूर्ण रस्ताच ब्लॉक आहे. बरोबर गाईस फायनली आम्ही पोचणार आहे माझ्या गावाला. आता जामखेड येणार आहे. जामखेडच्या नंतर गाव आहे. तर आणि बघा सूर्य उगवता. सूर्य उगवतोय बघा. थांबा जरा दाखवतो. बघू शकता तुम्ही. बघितलं काय उपयोग जामखेड ओळखू आहे ना तुम्हाला. हे जामखेड आहे. अच्छा कुठलं आहे सांगा बरं. 50 रुपये बक्षीस. काय जामखेड मधला चौक कुठला आहे. जामखेडचा आहे का कुठला आहे. आलं जामखेड. ब्रो केवढा प्रवास केला. लय खतरनाक सूर्य आपण कुठं आलो तुला माहिती आहे मला. ओळख सांगा बरं. हे जामखेड मध्ये कुठं जाते रस्ता. हे आपण भूमला आलाय. अरे जामखेड मध्ये नाही आपण भूमला आलोय गावाला. मला घर हा. अरे बाई. होतं केस केलं असतं. अरे बरो पप्पा निवांत. मला सरप्राईज देतो. काय सरप्राईज. अरे बाय काय जामखेड म्हणतोस. ओ बाय बाय मूड खराब केलं. बसलं का नाही. डायरेक्ट 6:30. इसको बोलते हवा. नेक्सॉन की हवा. ओ भाई नेक्सॉन की हवा. जर आपल्याला घाट मध्ये 1.5 तास गेला नसता 5 वाजता तिथे आलो असतो. घाट मध्ये 5 वाजता. घाट मध्ये अजून पेट्रोल पण वेस्ट गेलं आपलं भरपूर. पैसे सप्ताह असते. आमच्या गावाची सप्ताह. हे बाजार आहे सगळं असं बांधलंय का तर इथं बाजार भरतं गुरुवारला. इथून फक्त टर्न घ्यायचंय. इथे जवळच आहे आमचं घर. तुला दाखवतो बघ. अरे रे रे आणि छोटे छोटे दुकाने आणि हे ना काय आला. ही आमचा फ्रेंडचं दुकान आहे आणि आमचं घर आले. हे बघा
थोडं पुढे घे की इथे होय. कुशामा कसं उभारली